श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश तुझ्यासमोर आला आहे. याला दुर्लक्ष करू नको. तुझी सर्व अडकलेली कामे स्वामी लवकरात लवकर पूर्ण करतील. त्यामुळे या स्वामी संदेशाला शांत मनाने संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐक आणि चमत्कार पहा. यासोबत या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जातात. रागात कोणताच निर्णय घेऊ नका, कारण रागात घेतलेला निर्णय हा नेहमी चुकीचाच सिद्ध होतो. शांत डोक्याने निर्णय घ्या. कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही. आई संस्कार देते, वडील धैर्य देतात, गुरु ज्ञान देते आणि स्वामी माऊली जगण्याचा नवीन मार्ग दाखवतात. साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम, दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडामुळे अजिबात नाही. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे, आपण काय निवडतो. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांशीच चांगले वागा. जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पण पाणी येते. जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीची गांभीर्य कळत नाही. मित्रांनो, कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतार करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेत जिंकायचं आहे तर भीती कशाची, जेव्हा साथ स्वामींची आहे. प्रत्यक्षात जरी दिसत नाही तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात, ते म्हणजे आपली श्री स्वामी समर्थ माऊली. श्री स्वामी समर्थ, मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार या डोक्यावरचा हात. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवतात तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात. नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराची कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही. अशक्यही शक्य करतील स्वामी. समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस. हे समर्था, तू स्रोत आहेस. या अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व शक्तींचा स्रोत तूच आहेस. तुझ्यातून सर्व उत्पन्न होते, तूच नियंत्रित करतोस आणि तुझ्यातच सर्व विलीन होत आहे. हे स्वामीराया, आमच्या पाठीशी राहा आणि तुला अपेक्षित समृद्ध यशस्वी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. तुमच्या अगोदरही कोणी नव्हते, तुमच्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा, भक्ती
फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. जेव्हा जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच. झुकायचे असेल तर कोणाच्या तरी विनम्रतेसमोर झुका, पण कोणाच्या शक्तीसमोर, कोणाच्या रूपासमोर किंवा कोणाच्या संपत्तीसमोर कधीही झुकू नका. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवरही सापडत नाही. अतिप्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बांधणार नाहीत. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे. शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यास सामील होऊन तसेच जावे. आपण 3 गोष्टीकडे काटकशाने लक्ष द्यावे. पहिली, आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी, नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे स्वामी आहे ही जाणीव जागृत ठेवावी. आज न चुकता जो मनभावाने माझे नामस्मरण करेल त्याला माझी अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय. त्यांचे स्मरण कधीही वाया जात नाही. मूर्ती पूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असतात. बाळा, काय रे कसला विचार करतोय? ते सोडून दे. अजून काही दिवस सहन कर. फक्त हार मानू नकोस. वाईट वेळ आहे. आयुष्यात अशा अनेक दुःख जातील. हे तर सगळ्यांसोबत होत असतं. थोडा संयम बाळग, कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावे लागते. तू टेन्शन घेऊ नको. अतिर विचार करत बसू नकोस. वाईट परिस्थितीला तोंड देऊन पुढे जा. न डगमगता आम्ही तुझ्या सदैव पाठीशी आहे. कठीण वेळसुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. स्वामीराया, हृदयात तू सामावला आहेस. डोळे जरी बंद झाले तरी त्यानंतरचा प्रवास तुझ्या सोबत आहे. स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश माणसाला आंधळा बनवतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एकच प्रार्थना करा, स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. भक्ती म्हणजे काय असतं? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात, आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एकचित्तेने भक्ती केल्यास मानव ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो. ते हे सत्य आहे. प्रत्येक क्षणाला महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखांचा द्विगुण होईल. जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा की आपले स्वामी किती मोठे आहेत.
एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नीतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे स्वामी माऊली. ज्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज असतात त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो. तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात दैवतत्व मोठ्या प्रमाणावर रूढ असते. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाने जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आलो आहे. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्यासाठी फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अबद्ध श्रद्धेचे भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तयार असतो. सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा, त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्याचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते. साधकाचे त्याच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. अर्थात नामस्मरणाने चैरावैर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण होते. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी एक हक्काचं व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचे असते आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चरित्र खराब करतात. हे झालं लोकांचं, पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवनच सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. आपल्याला सद्गुरूंचे स्मरण जे सतत असले पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसमध्ये, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी करताना, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोवळे ओवळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, अशौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात त्याची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू येतं. प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला, तुमच्या विचारांना कधीच समजू शकणार नाही आणि मुळात प्रत्येकाला समजत बसवायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःचे किंमत कमी करून घेतो. समोरच्या वेळेचं बरोबर उत्तर देतो. मित्र, मैत्रीण, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणाने, शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल, तर हे वाक्य श्राप, तळतळाट सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार वाटला पाहिजे. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे, जे क्षणिक आहे, सांसारिक परिवारासाठीच मागत असतात. हे इलोकीची जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल? काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक
आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आईवडिलांची सेवा, संतांचा सहवास साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन, हे 4 जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार आहे. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालवू नका. स्वामी सेवेला, भक्तीला लागा. हेच अटळ सत्य आहे. कधीच कोणाचे वाईट करू नका, निंदा करू नका, नावे ठेवू नका, कोणाचं वाईट व्हावं अशी वृत्ती ठेवू नका आणि जो अध्यात्माच्या वाटेवर आहे त्याच्याविषयी चुकूनही असे कृत्य करू नका, कारण त्याच्या पाठीशी स्वतः आम्ही असतो. अशा गैरकृत्याचे फळ आम्ही तेवढेच भयंकर देऊ शकतो. बरेच जण देवाचे अस्तित्व मानत नाही. मुळात देव मानण्याची गोष्ट नाही, ती अनुभवाची गोष्ट आहे. असे दुधात तूप आहे, पण प्रक्रिया केल्यावर दिसतं. जसे निसर्गात हवा आहे तसं अनुभवल्यावर ते कळतं. तसेच देव, परमेश्वर हे साधना आहे. भक्ती केल्यावर ते कळतं. त्याने कोणी देव नाही असं म्हटलं म्हणून देव अस्तित्वात नाही असं नाही. आपण आपली साधना, भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती भेटणार. आपण आपल्या काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती, सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतात. या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्यासोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात. त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध ठेवायचे. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळत असतील, तर चांगली भावना ठेवत असतील तर याचा देखील विचार केला पाहिजे की आई वडील जिवंत आहेत, त्यांची सेवा केली, त्यांना शिवगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याचे त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणीच इतका मोठा भरपूर आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं करण्याची गरज भासणारच नाही. नुसतं स्टेटस ठेवून, देखावा करून भक्ती घडत नसते. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासामधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून, बैठक मांडून स्वामींचा जप, स्तोत्रपठण, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा तुम्ही खरी भक्ती आणि त्यानंतर येणारा खरी अनुभूती. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्ताला काहीही अर्थ नाही. भक्ती म्हणजे काय व ती कशी करावी? संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ, स्तोत्र, अभंग, बखरी निर्माण केल्या. हे ग्रंथ, स्तोत्र, अभंग वाचताना देवदेवतांची शक्ती, करुणा, वात्सल्य, शिकवण, उपदेश कळतो. आपल्याला गुरुप्रती असलेला भाव जागरूक होतो. भाव म्हणजेच भक्ती. अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठीच आपण ग्रंथ, पारायण, बखरी, कथा, अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून बोध घेऊन भक्ती साधून आत्मकल्याण साधले पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला गुरुच्या कथा, स्तोत्र, अभंग वाचले पाहिजे. त्यांच्या पोथीचे पारायण केले पाहिजे. असे केल्याने भाव जागरूक होतो आणि आपल्या हातून गुरुची भक्ती घडते व गुरुकृपा होते. देवाची भक्ती करताना बरेच जण देखावा करतात. स्वतःच्या पूजेचं, कपड्याचे, शरीराचे, सौंदर्याचे प्रदर्शन करून भक्ती करतात. परंतु देवाला हे काही नको असतं. त्याला फक्त शुद्ध भाव आणि अंतःकरणातून घेतलेले त्याचे नाव एवढंच प्रिय असतं. उगाच दांभिक भक्ती करून काहीही होत नाही. दांभिक भक्ती करणाऱ्यांवर देवसुद्धा कृपा करत नाही. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळत नाही, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. सुखी, आनंदी राहायचं असेल
तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जे कराल ते निस्वार्थ कोणत्याही अपेक्षा न ठेवता मग बघा जीवन कसे आनंदी सुखी होते. स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्तासी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगाव्या एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुखी शांती भक्ती, होईल आत्मकल्याण. ते एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा याचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात. याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे, नाहीतर प्रगतीने होता अधोगतीच होईल. पाण्याशिवाय जशी मासळी तडफडते तसे भक्तांनी सद्गुरूची प्राप्ती करण्यासाठी, अध्यात्मात उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाने तन, मन, धन पूर्णतः विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममान झाले पाहिजे. स्वामींनी ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे निश्चित. बरेच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात डुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळतील. लोक सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली. संकटात सापडलो तर धावून आले, मन गहीवरून आलं तर आलिंगन दिलं. अपयश अपमान पचवून तुम्हा पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. मनाला यातना हव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्याबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्याबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामीवर असलेली श्रद्धा, शक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अडथळे येऊ द्या, ती एक स्वामींची घेतलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायचं. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी, भक्ती, सेवा करत राहावी, कल्याणच होणार यात शंका नाही. स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनाशी खेळतो. सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे. स्वामी असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये समावून जावे. साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्याच्याशी कोणी दोन प्रेमाने गोड शब्द बोललं तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो, त्या व्यक्तीस अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकाला जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे अटळ सत्य आहे. तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काय काम होता विसरून जाता. भक्ती नाही व्यवहार करिता. तुम्ही तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख.
याचप्रमाणे कराल तर तुमचे आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती करू नये. स्वामी महाराज समजवणे एवढी सोपी गोष्ट नाही. ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं असे थोर संत महात्मे सुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाही. स्वामींपर्यंत पोचायला तर शुद्ध अंतःकरणाने एकाग्रतेने जप ध्यानाने पोचता आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावाच जास्त आहे. आपण गुरूंचे गुरु ब्रह्मांड नायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो. प्रकाशाने लक्षात घ्या, स्वामींची ज्याने सेवा केली स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवेकऱ्याला कधी कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्या वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम करवून घेतात. स्वामी सर्वशक्तिमान असे विश्वमालक आहेत. अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहे. त्यांना कुळ जात धर्म पंथ संप्रदायिक नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग अनुपम आहे. सर्व देवता आणि ऋषिसिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम क्रोध असले विकार नाही. जेव्हा जेव्हा अडचणीत सापडतो, संकट आले, खचलो, आपल्याला साथ सोडली, नैराश्य आले, अपयश आले, तेव्हा तेव्हा माझ्या स्वामींनी माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, मी आहे, चल उठ, पुन्हा नव्याने सुरुवात कर. स्वामीच बरंच अपयश अपमान पचवून राहिलो आहे. का तर एका आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील. माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल ही अपेक्षा आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस सत्यात उतरवा. पवित्र अपवित्र हे केवळ देहाला लागू आहे. सोवळे ओवळे हे देहासाठी आहे. मन पवित्र असले पाहिजे. देह कितीही शुद्ध ठेवला पण मन जर वासनेने भरलेलं असेल तर त्याला पवित्र मानावे का? स्वामी सांगतात, शुद्ध ज्याचे मन, शुद्ध ज्याचे आचरण तोच खरा पवित्र मानावा. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी. गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी. गुरुवर एकनिष्ठ भाव दृढ विश्वास असावा. गुरुला आत्मसमर्पण करावे. भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योगक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी चालवितात. बरेच लोक बोलतात की तू एकलाच काय बसतो, स्वामींशिवाय पण दुसरे देव आहेत, त्यांना काय माहिती आमचं कसं आहे ते. आम्हीच एकाशीच प्रामाणिक निस्वार्थ आणि कट्टर असतो. ते प्रेम असो की भक्ती आणि तो व्यक्ती असो की देव. ज्याप्रमाणे गाडी चालण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता असते त्याचप्रमाणे यंत्र चालवण्यासाठी पण मंत्राची आवश्यकता असते. आपले शरीर हे एक यंत्र आहे आणि त्यातील सप्तचक्र ॲक्टिवेट करण्यासाठी मंत्र जपाची आवश्यकता असते. सेवा करण्याअगोदर किमान 10 मिनिटं अनुलोम विलोम प्राणायाम करा. मग किमान 11 माळ श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप करा. यामुळे चक्र ॲक्टिवेट होतात व आपल्याला किती दिव्य अनुभूती येतात हेच स्वतः अनुभवा. धोका देणाऱ्यांनी दिला, वेळेने दाखवलं, कारणात शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकवत गेले. त्या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ नाही सोडली. नवीन सेवेकऱ्यांना भक्तांना स्वामींची भक्ती सेवा कशी करावी याचा प्रश्न पडतो. याचे उत्तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 14व्या अध्यायात दिले आहे. तसेच आपण जर ग्रंथ पारायण वाचतो ते फक्त वाचू नका. त्यात ज्या कथा दिल्या आहेत त्या देखील आपल्या समस्याचे उत्तर उपाय सापडतात. उदाहरणार्थ गुरुचरित्रात रुद्राक्षाचे महत्त्व, अशा प्रकारचे प्रत्येक ग्रंथात काही ना काही उपाय तोडगे दिले असतात. फक्त शोध घेण्याची बुद्धी निर्माण झाली पाहिजे. नुसते पारायण करू नका तर ते समजून घ्या. अक्कल से खुदा पहचानो हे स्वामींचे वाक्य लक्षात घ्या. ज्याने तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही
तेच दुप्पटपटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला. मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो. ज्यावेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चक्रा मारतो, परंतु काम झाले की मंदिरात जवळून जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा. स्वामींची सेवा, दर्शन चुकवू नका. जे लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगात आहात हे विसरू नका. प्रत्येक वाईट गोष्टीला अंती नक्की असतो. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची. प्रत्येकासाठी प्रार्थना करा. कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल. वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, पण एक तोच समर्थ आहे जो आयुष्यभर सावलीसारखा आपल्या सोबत असतो. भरकटलेल्या मनाला त्रास द्यायला दुःख जेव्हा धाव घेते, मला काही भीती वाटत नाही, कारण मी स्वामींचं नाव घेतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचं आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत कधी आपला हात. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्याला ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. जेवढ्या वाईट दिवसाचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येते, पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतळी करतो. आईवडिलांनी असह्य वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वी पाहू शकलो. ज्यांनी अमृत पाजले त्यांना विष पाजू नका. मुलांपासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे तेव्हा सेवा करा. त्यांच्या स्नेहार्द डोळ्यात अश्रू येतील असे वागू नका. पैसे खर्चून ही आईवडील मिळणार नाहीत. आईवडिलांच्या पायाखालची स्वर्ग आहे. त्यांच्या पूज्य चरणाची आठवण ठेवा. त्यांना कधीही विसरू नका. अनोळखी माणसे जर सोडाच, पण रक्ताची नातेसुद्धा संकटात आपली साथ सोडून देतात. अशावेळी फक्त स्वामी आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात. एक दिव्य सत्य आहे. स्वामी म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्याच आसपास. डोळे बंद करून आठवण बघ, मी तुझ्या आहे विश्वास. जन्माला आलो आणि तुझे भक्त झालो, याहून अधिक आनंद कोणता माझ्या समर्था. आपण स्वामीजवळ मागावे की तू वाटेल त्या परिस्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नको. माझा मी पण काढून टाक. तुझा विचार मला पडू देऊ नको. तुझा विसर मला पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकतात तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात, आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन. हाच तुला माझा आशीर्वाद. जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्याच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना. नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊन जाऊ नका, कारण कधीकधी गुच्छातील शेवटची चावीसुद्धा कुलूप उघडू शकते. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते तेव्हा त्यापेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते. योग्य वेळ येऊ दे,
जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू ना. रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटाचा आनंद 100 वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जर खरा आनंद मिळतो तसेच इथे आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी सांगितले. याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाटी लावतात. त्याप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे. हे म्हणा, कितीही संकटे आली तरी खचू नको. विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व शक्य आहे. या दुनियेत राहण्यासाठी फक्त 2च जागा सर्वात चांगल्या आहेत. एक तर स्वामींच्या चरणात किंवा स्वामींच्या नामस्मरणात. कोणाचं सुख पाहून ते आपल्याला वाटेला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाटेला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी जीवन होय. जसे मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो तसे श्री स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी कोणतेही संकट तुमच्यापर्यंत येऊच देणार नाही. कोणाच्या वाईट विचारणं केल्याने आमचं वाईट होणार नाही. कारण शेवटी कर्ता आणि करविता हे स्वामीच आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक इतकाच असतो की जो माणूस बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. तुम्ही कोणालाही पूजा, सर्व रूपे माझीच आहे. तुम्ही कोणाचीही भक्ती करा ती मलाच मिळणार आहे. जशा सर्व नद्या एका सागराला मिळतात तशा फक्त स्वरूप आणि नाम वेगळे आहे पण तत्व एकाच आहे. जिथे हात जोडाल तिथे मूर्ती माझी असेल. ज्यांची कीर्ती गाल ती कीर्ती माझीच असेल आणि जिथे डोके ठेवाल तिथे चरण पण माझेच असतील. देह तर माझ्या ताब्यात नाही तेव्हा मी देह नाही हे सिद्ध झाले. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाम प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ. आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे. विश्वातील असा एकच दरबार आहे जिथे कोणतीच कधीच रिकाम्या हाती परत जात नाही. तो म्हणजे श्री स्वामी समर्थ दरबार. फक्त गरज आहे ती निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धेची. मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य काय वाटते? देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्चतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगला नाही. कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. ज्या व्यक्तीचे विचार निर्मळ आणि सकारात्मक असतात स्वामी त्यांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतात. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका. कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा पण त्यामागे गरिबाच्या 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. स्वामींच्या तसबसीच्या पाहावे व कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे. मुलगी जशी दिवसाभरातून थोडा वेळ आईजवळ बसते, दिवसाभराचा थकवा आई नुसत्या प्रेमळ नजरेने घालवते, तसे या स्वामी माऊलीचे प्रेम हृदयात साठवावे. कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे. काही मागू नये, काही सांगू नये. सारे संभाषण नुसत्या नजरेत व्हावे.
कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे. आपल्या स्वामी माऊलीकडून डोक्यावरून पाठीवरून हात फिरून घ्यावे. मनाला विलक्षण शांती देणाऱ्या स्पर्शाला अनुभवावे. कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे. शांत स्वामीकडे पाहत राहावे. या सगुणी रूपी चैतन्यातील आनंद व समाधान अनुभवावे. कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे. स्वामीजवळ बसून नामस्मरण करावे. अद्वैताचा अनुभव घेऊन त्यास विलीन होऊन जावे. आपोआपच आपल्या मीचे विसर्जन व्हावे. कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे. त्यांच्याजवळ नुसत्या बसण्याने काय मिळते हे त्यानेच अनुभवावे. दररोज थोडा वेळ तरी आपल्या स्वामी माऊलीजवळ बसावे. आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुख समाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वतःवर अपयशीपणाचा शिक्का मारलात आणि अपयशी म्हणूनच स्वतःचं चित्र डोळ्यासमोर आणलात तर तुम्ही नक्कीच अयशस्वी व्हाल. यशाचा विचार करा. तुमचा जन्म यशस्वी होण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आहे हे ध्यानात ठेवा. यशस्वी, समाधानी आणि मुक्त अशी स्वतःची प्रतिमा मनासमोर ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता. गुरुकृपा लाभासाठी सोडू लागे अहंता मना. नको मनी खोटी लालसा. प्रसिद्धी जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्यांचा वरदहस्त आपल्यावर ठेवतात. स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे, म्हणजे स्वामी कृपा मिळेल. माझ्या स्वामींनी कधीही पापी पुण्यवान, देवदानव, भक्त अभक्त, गरीब श्रीमंत, उच्च नीच, आस्तिक नास्तिक, चोर डाकू, साधू संत कोणी कसेही पाप अथवा पुण्य करून या स्वामींनी प्रत्येकाला जवळ केलं व योग्य वाट दाखवून त्यांच्यावर कृपा केली. खरंच माझे स्वामी खूप ग्रेट आहेत. स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो. काही वेळा जर ते भेटत नसलं की आपण स्वामींना दोष देतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारावा की आपल्या आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही, आधी ते बघितले पाहिजे आणि आपली नामस्मरण तथा इतर सेवा वाढवली पाहिजे, म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकरच मार्गी लावतील. बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात व तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींशी मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेली पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा आपण केलेली नसते. आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे भेटत असतात. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखे वाटतं. पण त्यावेळेस स्वामी आपल्याला संदेश, व्यक्ती, सेवेकरी, विचार, ग्रंथ इत्यादीपैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्मृती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येथे स्वामींच्या या वाक्याची प्रचिती होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःला असं घडवा, एवढं यशस्वी बनवा की आज जे तुला नाकारत आहेत त्यांचे स्वप्न तू पाहतो आहे ना, त्यांना तुझे स्वप्न पडले पाहिजे. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी असेन. स्वामींकडे फक्त एवढंच मागा, स्वामी मला दुसरं काहीच नको, फक्त तुमची जन्मोजन्मी साथ हवी, तुमचा पूर्ण कृपाशीर्वाद हवा, त्यानंच सर्व आलं. आमच्या वाईटावर सर्वजण आहेत, आमच्याबाबत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या जीवनाची दोरी, आमचे सर्व सूत्र हे स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काहीही करा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. ज्या रस्त्यावर स्वामी सोडून कोणतीही साथ देत नसेल तर समजून जा की जे होणार आहे ते इतरांच्या
समतेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त स्वामींवर दृढ विश्वास, श्रद्धा, संयम ठेवा आणि सात्विक भक्ती करत जावा. स्वामींनी वर्षानुवर्षे सोवळ्या ओवळ्या कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखवली आणि आपण अजूनही त्याच सोवळे ओवळे कर्मकांडात अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींना आपली सेवा जास्त आवडेल. जीवनात खूप दुःख, संकट, आपदा, विपदा आहेत, परंतु त्या सर्वांशी लढण्याची जिद्द, सामर्थ्य, 100 हत्तीचे बळ हे पुढील स्वामींच्या अभिवचनानेच येते. जसे भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. आयुष्यात गुरुला फार महत्त्व आहे. गुरु परंपरेला महत्त्व आहे. गुरूंनी दाखवलेल्या मार्गाला महत्त्व आहे. स्वामींनी जगाचे कार्य चालवण्यासाठी अनेक सत्पुरुष संत घडवलेले आहेत. त्यांना दीक्षा देऊन त्यांना देखील आपल्या समान बनवले. जो स्वामींचा झाला, स्वामींनी त्याला आपल्या समान बनवले. स्वामींची अनेक अनन्य भावाने भक्ती सेवा करता स्वामींनी ओळखा. स्वामी जन्माचे सार्थक करतात. कोणाला श्रीमंतीची अहंकार आहे, कोणाला सुंदरतेचा, गाड्यांचा, घोड्यांचा, आज्ञाचा, ज्ञानाचा, प्रतिष्ठेचा, मुलांबाळांचा, कोणाला पद प्रतिष्ठेचा, तर कोणाला नात्यांचा. पण मनुष्याने एक लक्षात ठेवावे, हे सर्व आम्ही तुम्हाला दिलेले आहे आणि ते सर्व इथे सोडून जायचे आहे. त्यामुळे कधीच कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार, गर्व दाखवू नका. स्वामींची केलेली सेवा कधीच व्यर्थ जात नाही आणि महत्त्वाचे म्हणजे स्वामी भक्तांसाठी अशक्य असे काहीच नाही. स्वामी भक्तांसाठी सर्व गोष्टी सहज शक्य आहे. हे अनुभवालेचे बोल आहेत. सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार, कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून असते. मोरपंख दुर्मिळ झाले कारण लोकांनी त्याला जपलं नाही. कुठल्याही गोष्टीला जपावं लागतं तरच ते टिकतं, नाहीतर ते दुर्मिळ होऊन हळूहळू संपून जातं. म्हणून चांगले मित्र, चांगले नाती वेळोवेळी जपा, नाहीतर हळूहळू ते दुर्मिळ होतील. हे स्वामी राया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करवून घेतात. आपण कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करत नाहीत. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. मला मिटवायला, मला संकट टाकायला माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहेत, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. ज्यावेळेस नशीब साथ देणार नाही तेव्हा तुम्ही तुमचे प्रामाणिक शर्यतीचे प्रयत्न करत राहा आणि तेव्हा पण अशक्य वाटेल तिथे शक्य करायला मी आहे. तुझ्या पाठीशी तू घाबरू नकोस. हे स्वामी राया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे, कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा आहे. ज्यावेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपली मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळ्या करतात. हा अनुभव आहे, तुम्ही पण करून पाहावं. अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात, परंतु स्वामी सेवकऱ्यांनी, भक्तांनी अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी तेच शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. स्वामींचं आणि आमचे नातं कसं आहे माहिती? रस्त्यावर जाणाऱ्या, भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मुखातून नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना तरी तो अनोळखा व्यक्ती आपलासा, आपल्यातला वाटायला लागतो, कारण दोघांचं श्रद्धास्थान एकच आहे, जे श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता
मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनास जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये. हे बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजवा. हार मानू नको, कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव. माझे नाव घे, बाकी मी पाहेन. आणि तू आहे, घाबरू नकोस. मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. पूर्वजन्माची पुण्याई साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय. या देही लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली, राहिलं सदा ही भक्ती स्वामी चरणी. मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हेच जगाच्या संसाराच्या मोहात लागून विसरून गेला आहे. हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आताच परमार्थ करून आपला जन्म सार्थक लावा. वेळ गेल्यावर, मृत्यूजवळ आल्यावर पस्तावा करून काहीही फायदा होत नाही. हे स्वामीराया, काहीही होऊ दे, मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझी आठवण राहू दे. तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. हेच माझे मागणे आहे तुझ्याकडे स्वामीराया. स्वतःचा सन्मान हा स्वतः जपायचा असतो. तो कुणाकडूनही अपेक्षित नसतो. कारण हे जग सन्मान देईल अथवा न देईल, पण अपमान नक्कीच देतो. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः जपा. जगातील लोकांकडून अपेक्षा ठेवू नका, स्वामींकडून ठेवा. स्वामींची सेवा करा आणि भक्ती करा. स्वामी सांगतात, तुम्हाला तुमचे प्रारब्ध कर्म हे भोगावेच लागतात. ते भोगला मागे पुढे करू नका. फक्त त्याला जोड आमच्या नामाची, आमच्या सेवेची, भक्तीची द्या. म्हणजे आम्ही त्या भोगाची तीव्रता कमी करून देऊ व आमच्या नामस्मरणाने, भक्तीने मोक्ष प्रदान करू. हे बघ बाळा, तू जे म्हणतो ना की मी एवढा देवदेव करतो तरी देव परीक्षा बघतो. अरे तू हे नाही म्हणत की प्रत्येक संकटातून, टेन्शनमधून अलगद सावरतो तू. अरे आम्ही तुमच्या सोबत प्रत्येक क्षणाला असतो, त्यामुळे तू अलगद सावरला जातो. फक्त ते तुम्हाला ओळखता येत नाही. आम्ही आहोत सोबत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात घे. सेवा कर आणि आमची भक्ती कर. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असते. काहींना बोलून दाखवता येते तर काहींचे अबोल राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींचा सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा भक्ती करा, कल्याण होईल. आतापर्यंत बऱ्याच जणांना, सेवकऱ्यांना, स्वामी भक्तांना आपण कोणत्या महान, अद्भुत, गूढ शक्तीची भक्ती करत आहोत हे समजलेले नाही. अजून देखील आपण स्वामींना थोडंसं सुद्धा ओळखलं नाही. स्वामींनी अनेक अद्भुत योगी, सिद्ध, महात्मे, संत तयार केले. त्यामुळे आधी सर्वांनी स्वामींना ओळखा. जगभरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्षू, साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटीस आले. त्यांचे कल्याण स्वामींजवळच झाले. तेव्हा अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वनवन फिरणारे कधी जागे होतील, कधी त्यांना कळेल की स्वामींनी अकले से खुदा पहचानो हे आपल्यासारख्या वाट चुकलेल्या भक्तांनाच सांगितले आहे. एक मात्र खरं आहे, स्वामींचे शिष्य भक्त मात्र दुनियेत स्वामीशिवाय कोणालाही घाबरत नाही. मग ते षड्यंत्र, संकट, तंत्र, मंत्र, बाबा बोवा, शाप, ताप काहीही असो, सर्वांना उरून पुरून निघतात. कारण संपूर्ण ब्रह्मांड व त्यातील सर्व शक्ती, ऊर्जा ही स्वामींच्या अधीन आहे. जेव्हा वाईट वेळ, उतरता काळ, संकट आले तेव्हा माझ्या जवळून माझे मित्र, जिवलग, नातेवाईक, रक्ताचे नाते ज्यांच्यासाठी खूप केलं अशा सर्वांची पळ काढला. पण तेव्हा एकट्यापणाची जाणीव नाही होऊ दिली. क्षणाक्षणाला साथ दिली आणि देत आहात स्वामी तुम्ही. बस स्वामी, आता फक्त स्वतःची जिंदगी जगायची. नको ते खोटे नाते संबंध आणि स्वामी तुमची सेवा भक्ती करायची बस. जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत शुद्ध अंतःकरणाने, मनातील प्रिय भावनेने बोलतच असतो, तेव्हा तो व्यक्ती त्या भावनेला न्याय देत नाही. आपल्याशी
तेवढ्याच भावनेने बोलत नसतो, कारण एकतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आलेली असते किंवा त्या व्यक्तीची आवड वेळेनुसार बदललेली असते. परंतु स्वामींना पण शुद्ध अंतःकरण, भावनाची कदर करणारा, प्रेमाला न्याय देणारा व्यक्ती प्रिय आहे. स्वामी योग्य न्याय करतात, ते तितकाच सत्य आहे. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहोत, फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार, आमचे ध्यान करणार, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. स्वामींना ओळखणं एवढं सोपं नाही. ते पृथ्वीपती, यशपती, देवाधिपती आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीच सत्ता चालत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत, हे आपले अहोभाग्य. त्यामुळे सेवा करा, स्वामींचे नामस्मरण करत राहा, कल्याण करून घ्या स्वतःचे. मनुष्याने आपले कर्म चांगले ठेवावे. आपल्याला कोणी बघत नाही असा गैरसमज करून घेऊ नये. जेव्हा नियती हिशोब घेते तेव्हा तिथे कोणाचा वशिला चालत नाही. स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरण करत राहा. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते गेले की कोण तुम्ही, असे करू नका. संकट आलेले असो, अडकलेले काम असो वा नसो, स्वामींची नित्यनेमाने सेवा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून 1 मिनिट वेळ नक्कीच द्या. कारण त्या 1 मिनिटाचा पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाच्या अकाउंटात मध्ये कसे बॅलन्स उभे करून राहतो, तुमचं गुगल पण दाखवू शकत नाही. ज्यावेळेस भयंकर वादळ, संकटाचा भडीमार होतो, अशा काही वेळेस कितीही देवदेव व्रत केल्यावर तरी त्या अनुभवाचा येत नाही. अशा वेळेस काहीही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामीजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामींचे नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव येतील, करून पहा. अरे बाळा, अशा संकटांनी प्रसंगांनी खचून कसं चालेल. अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे, ते तुझ्यासाठी आशेने बघत आहे. त्याच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहे. चल उठ, बघ बरं, माझे नाव घे, कर माझी सेवा आणि लाग कामाला. आता तरी दुनियाला ओळख रे. अरे एवढं संकट आलेलं, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव, बाकी मी बघून घेईल. इतरांची मन जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर, गरीब, अडकलेले, धडकलेले, निर्धार, अनंताची केलेली सेवा ही अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. मी सांगतात का रे मूर्खांनो, आमचे भक्त सेवेकरी असून अंधश्रद्धेला बळी पडतात. हीच आहे का आमची शिकवण? अरे मनुष्य एवढा शुद्ध, सात्विक, पवित्र आहे का की देवी देवता त्यांच्या अंगात संचार करतील? अशा मूर्खांच्या नादी लागून स्वतःची कर्म गती खराब नको करूस, अंधश्रद्धा बाळगू नको. आमची निर्गुण निराकार रूपाची भक्ती कर, तुझे कल्याण होईल. लक्षात ठेव. मी सांगतात बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना, तर तुझ्या वर एखादा वाईट प्रसंग, संकट येऊ दे आणि तू त्यांना आपलं मानतो, आदर करतो, विश्वास ठेवतो, प्रेम करतो, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. जे सुद्धा या प्रसंगात तुला आधार, साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच. तुझ्यासाठी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिटकवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच वस्तू स्थिर आहे. कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नये, त्यापासून आपलेच मन गढूळ होते. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. मला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे
व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. आजचा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचबरोबर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.